शिवसेना नेते संजय राऊत यांनी विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष पायलट अशी टीका केल्यामुळं सांगलीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केलेला आहे। सांगलीच्या काँग्रेस भवनमध्ये हे सर्व कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत। आपण पाहू शकता हे काँग्रेस भवनच्या बाहेरील हे सर्व वातावरण आहे आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर अजूनही हे सर्व काँग्रेस कार्यकर्ते ठाम आहेत। मात्र दुसरीकडं संजय राऊत यांनी आज विश्वजित कदम हे पायलट आहेत विशाल पाटील यांचा असा अप्रत्यक्ष त्यांनी आरोप केलेला आहे। तर नेमका याबद्दल काय काँग्रेस कार्यकर्त्यांचं मन आहे आणि विशाल पाटील यांच्या भूमिकेबद्दलचं काय वाटतंय मला सांगा, थोडक्यात सांगा की पायलट हा शब्द वापरलेला आहे, काय तुम्हाला वाटतंय? गेल्या 2 दिवसापासून राऊत साहेबांची जी वक्तव्य येत आहेत ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वक्तव्य आहेत। यामुळं भाजप विरुद्ध जो राष्ट्रीय पातळीवरती लढा सुरू आहे तो लढा खिळखिळा होत आहे। त्यामुळं त्यांनी अशा प्रकारची बेताल वक्तव्य करू नयेत असं आमचं मत आहे। त्याचबरोबर त्यांनी परस्पर उमेदवारी जी जाहीर केलेली आहे त्यांच्या पक्षानं ती कशाच्या आधारे जाहीर केली तर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या मतदाराच्या आधारावरती त्यांनी जाहीर केली। त्यांनी जो शड्डू ठोकला आहे तो काँग्रेसच्या जीवावर ठोकलेला आहे। त्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करून काँग्रेसचा सामान्य मतदार सामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा नाराज होणार नाही याची कुठेतरी त्यांनी काळजी घ्यावी आणि यापुढे अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। तुम्हाला काय वाटतं या पायलट या शब्दाबद्दल किंवा एकंदरीत राऊत यांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं? आदरणीय खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीतले एक प्रमुख आणि ज्येष्ठ नेते आहेत। निश्चित त्यांचा आदर आहे। भाजपच्या विरोधामध्ये जी महाविकास आघाडी बनली त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे। पण आमचे नेते आदरणीय विश्वजित कदम साहेबांवरती आज त्यांनी जी टीका केली ती टीका आज काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेली आहे। आज काँग्रेससाठी तिकीट मागणं हा काही गुन्हा नाही आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला पक्षाचं चिन्ह मिळावं, महाविकास आघाडीकडून सांगली काँग्रेसची जागा ही काँग्रेसला मिळावी याच्यासाठी आदरणीय विश्वजित कदम आमचे विशालदादा पाटील यांच्या पाठीशी अगदी मोठ्या भावाप्रमाणे त्यांची खिंड लढवत आहेत आणि काँग्रेसचा बेस असलेला मतदारसंघ आहे। पारंपरिक काँग्रेसची वोट बँक या ठिकाणी आहे। काँग्रेसच्या चिन्हावरती निवडून आलेले 2-2 आमदार या ठिकाणी आहेत। बऱ्याचशा पंचायत समित्या, ग्रामपंचायत्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत या सर्व ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून जर शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांवरती जर अशी बेछूट आरोप आणि बेताल टीका जर करत असतील तर काँग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी हे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत। आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी त्यांचा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। येणाऱ्या या भाजपच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी म्हणून जर लढत असताना मित्रपक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवरती अशी बेताल आणि बेछूट आरोप करून या ठिकाणी एक प्रकारे भाजपलाच मदत करायचा उद्योग या ठिकाणी करू नये अशी आम्हाला महाविकास आघाडी प्रेमी जनता म्हणून आम्हाला त्यांना आम्ही आव्हान करतो। या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच या आरोपाबद्दल आणि महाविकास आघाडी म्हणून अजून उमेदवार तुमचा जाहीर झालेला आहे काय आणि विशालदादांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? नक्कीच या ठिकाणी राऊत साहेबांनी केलेल्या वक्तव्याचा मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष किंवा एक सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून निषेध करतो। ताकद विशालदादांची या लोकसभेच्या मतदारसंघात आहे तर आहेच। 1 किंवा 2 ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या शिवसेनेनं ह्या ठिकाणी इथं दावा केला, करू दे दावा करण्याबद्दल काय नाही, पण आपली ताकद काय आहे, आपण काय करतो याचं जरा भान ठेवून राऊत साहेबांनी या ठिकाणी वक्तव्य करायला पाहिजे। नक्कीच विश्वजित कदम साहेब हे आमच्या सांगली जिल्ह्याचे पायलट आहेत तर आहेत आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की हा आमचा पायलट एखाद्या दिवशी महाराष्ट्राचं सुद्धा पायलट होण्याची क्षमता आमच्या नेत्यात आहे। त्यामुळे राऊत साहेबांनी अशा प्रकारचे वक्तव्य करत असताना आपला घटक पक्ष म्हणून याचा विचार करावा आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचायला तुम्ही आलाय का नक्कीच आमच्या नेत्यांच्या विरोधात बोलायला म्हणून आलाय हेच लक्षात येत नाही। ही भाजपची रणनीती आहे का असा जरा संशय येत चाललेला आहे आणि अशा ठिकाणी राऊत साहेबांनी जरा घटक पक्षाला विश्वासात घेऊन काम करणं गरजेचं आहे। तुमचं काय मत आहे याबद्दल? यामध्ये सरळ विषय असा होता, 19 वेळा ही लोकसभा निवडणूक झाली, यामध्ये 16 वेळा काँग्रेस पक्षाला इथून निवडून दिलेलं आहे।
सांगली जिल्हा हा काँग्रेसमय आहे, काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी असताना महाविकास आघाडीचे नेते खासदार राऊतसाहेब सांगली दौऱ्यावर कालपासून आहेत. यामध्ये विशाल पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं की माझे पायलट हे डॉक्टर विश्वजित कदम आहेत. पण त्यांनी आज जे विधान केलं की ते पायलट विशाल पाटलांचे आहेत, पण ते विमान गुजरातला उतरवणार. या वक्तव्याचा आम्ही 100% जाहीरपणे निषेध करतो. डॉक्टर विश्वजित कदमांनी याच्या पाठीमागं एकदा नाही 10 वेळा सांगितलं आहे की माझ्या रक्तात काँग्रेस आहे, मी काँग्रेस कधी सोडणार नाही. ह्या वक्तव्याचा राऊत साहेबांनी विचार करावा आणि इथून पुढं वक्तव्य करताना आमच्या नेत्यांच्याबद्दल, कुठल्याही नेत्यांच्याबद्दल, काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांच्याबद्दल वक्तव्य करावं. त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे का नाही पाळायचा हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि इथून कुठलाही आम्ही स्पष्ट सांगतो आहे की महाविकास आघाडी तिन्ही अध्यक्षांनी मिळून जो उमेदवार देतील त्याचं आम्ही काम करू. पण जर तुम्ही वैयक्तिक उमेदवार डिक्लेअर करणार असाल तर त्या पाठीमागं काँग्रेस किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते कुणीही पाठीमागं काम करणार नाही, एवढंच मी त्यांना सांगतो. आणि इथून पुढे असली वक्तव्य करू नये. तुम्हाला वाटते महाविकास आघाडीचा हे उमेदवार आहेत का त्याची नाही. सुरू आहे? मुळात आदरणीय राऊत साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी कशासाठी झाल्या, या जातीवादी, भ्रष्टाचारी, संविधान विरोधी, राजघटना विरोधी भाजपला दूर करण्यासाठी ही आपली महाविकास आघाडी झाली आहेत. आणि सांगलीमध्ये प्रामुख्याने जर भाजपचा जर पराभव करायचा असला तर एक लहान मुल देखील सांगत होते काँग्रेसशिवाय पर्यायने आणि आदरणीय विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली विशालदादाशिवाय पर्यायने. ज्या स्वाभिमान नेत्यांनी सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे, अशा नेत्यावर तुम्ही बोलता की पायलट नाही. आमच्या या महाभारताच्या या रणसंग्राममध्ये या लोकसभेच्या या अर्जुन रूपी विशालदादांचं जे सारथ्य करणारे म्हणजे भगवान श्रीकृष्णासारखं असं आदरणीय विश्वजित कदम साहेबांचं आता ह्यामध्ये मोठा रोल आहे. आणि तुम्ही हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचं केलं, त्या वक्तव्य आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि महाविकास जर जिंकायला असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसशिवाय पर्याय नाही. नक्कीच काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आपण लक्षात घेतलेली आहे. संजय राऊत यांनी जो काही टीका विश्वजित कदम यांच्यावर प्रत्यक्ष केलेली आहे, या टीकेचा समाचार इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आणि राऊत यांच्या वक्तव्याचा निषेधसुद्धा सर्वच कार्यकर्त्यांनी केलेला आहे. सर्वच महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी जोपर्यंत आपला उमेदवार जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा सांगलीमध्ये काँग्रेसनं घेतलेला आहे. त्यामुळं जोपर्यंत महाविकास आघाडी जो काही टीका विश्वजित कदम यांच्यावर प्रत्यक्ष केलेली आहे, या टीकेचा समाचार इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आणि राऊत यांच्या वक्तव्याचा निषेधसुद्धा सर्वच कार्यकर्त्यांनी केलेला आहे. सर्वच महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडी जोपर्यंत आपला उमेदवार जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा सांगलीमध्ये काँग्रेसनं घेतलेला आहे. त्यामुळं जोपर्यंत महाविकास आघाडी आपला अधिकृत उमेदवार घोषित करत नाही तोपर्यंत कोणाचाही प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. महाविकास आघाडीनं मात्र लवकरात लवकर आपली भूमिका आणि आपला उमेदवार जाहीर करावा असं आवाहनसुद्धा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. आणि सर्वांचा एकच कल आहे की विशाल पाटील हेच आमचे उमेदवार राहतील, असा कलसुद्धा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. आणि त्या बाबतीतही काँग्रेस श्रेष्ठीने आणि महाविकास आघाडीने लवकर भूमिका जाहीर करावी अशी भूमिका आहे सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.